घंटन दमलं की नाही आता? आणला की नाही तुझ्या मी पाहिले का लग्न दिलं का तुझे जोडून? दोघच बाबू घंटन, तू जर माझ्यासोबत राहिला असतं की नाही यातलं तुला 2 लेकरं असते बाबू. पण तुले आपलं पट्टे ना. तू करस बुडे 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 डंगरे मागेच फिरस. पोरगी पा पोरगी पा. त्याही तुला पोरी पाहिल्यात कोणत्या पाहिल्या? हं, उंदऱ्या बांधऱ्या आपल्या सारख्या एवढं कोणी दाखवल्या तुले ब्युटीफुल? हं, कशी पोरी दाखवली तुले? चमकेल एकदम बिलकुल. हा, आणि जो संबंध जोडला मी. म्हणजे शिवलाल भाऊ ते चुकलंच माय. आपल्या गावात लय बेकार लोक ते डोंगरे ते एक नंबर बंडलात बा, काहीच कामाचे नाही. काही दाखवत ना बा मले. हा, उंदरा पालून कुठे बा घालू काहीच काहीच. हा, बरोबर आहे राजा, तुमच्या बरोबर जर पहिले राहिलो असतो की खरंच मला 2-3 लेकरं तर हमखाच असते. हा, समजलं का भाऊ घंट्या तुले? कोणासोबत राहा लागते कोणासोबत नाही तर. हा, शिवलालची साथ आता सोडू नको बाबू तू. आखरीलो पा शिवलाल तू कशी प्रगती करते तर. हं? हो बबन भाऊ, आता शिवलाल भाऊची साथ नाही सोडणार आपले. नाही बाबा मरेच लोक शिवलाल भाऊच्या मागवत. हा, शिवलाल भाऊनं पाहणं कशी हिरोईन पोरगी दिली मला करून. अशी पोरगी राही मला जिंदगीच भेटली नसती. खरंच टाप आहे गड्या पोरगी. एवढी हिरोईन सारखी पोरगी भेटली की बस. आपल्या गावात सांगेल नाही ना रे बा कुणी. हा, साऱ्या फिक्या पडतात तिच्या पुढे. त्याचं तसंच असते बुडूबा. एकशी बळकर एक माल असते आपल्या जो. थांबा आता भाण्याला पाहिजे तुम्ही पोरगी पा. भाण्याचं बसत देतो जमून. हा, हिरोईन पोरगी आणतो भाण्यासाठी बी. थांबा तुम्ही जराशे. हा, आता बा जाऊ तुम्ही ज्यात भाण्याचा. तुम्ही टेन्शन ना घेऊ बुडूबा. तशी पोरगी पाहिजे बापा पोरासाठी भाण्यासाठी. नाही तर घालशील मा घरात फुटकटोवर. हा, कसं व्यवस्थिशीर असलं पाहिजे. नाही तर मग कसं बिघडेल बनतो. काही कामाचं नाही बरं. आपल्याला सुंदर नसली चालते, पण कसं संस्कारी पाहिजे, व्यवहारिक पाहिजे. हा, हा, मन मिळव पाहिजे बापा. हो, कुठे बा काय सावडीचे राणी लागले तुमच्या पोराला आहे की नाही? गोरीच पोरगी न करू, आणि ते बी एक नंबर संस्कारी पोरगी दिन करून. हा, ज्याले म्हणतात ते शिकेल सवरेल साऱ्या गोष्टीत एक्सपर्ट. अरे का बापाने मारते हा? हे अजून घंट्याच निपटलं नाही बा, फक्त पक्क झालं ना. हा, लग्न राहिलं नाही अजून. पुढे काय होते काय नाही आता. वया गंटन आता पुढचं पाहा लागेल ना. कसं काय करतं काय नाही तर येणं. आता जाऊन झटकनी कपडा मपडा घेऊन टाकून लग्न फिक्स करून टाकू आपण. हा, पुढच्या महिन्यात लग्न काढून टाकू. जास्त टाइमपास नाही करायला पुरत आता. तर साऱ्या गोष्टी का आपल्या मतानं होतील बाबा. त्या पोरीवाल्याला विचार लागेल कधी चालते काय चालते. हा, त्यानं म्हणा आमच्या या ढमकच्या सवऱ्याचे पेपर आहेत, टमकच्या सवऱ्या पेपर काय करशील मग पुढच्या महिन्यात? पेपर काय गमतात का? 10वी आणि 12वी पेपरातनं. टेन्शन ना घेऊ पुरीच्या बापाचं. तो बंदा म्या खिशात घालेला माय. हा, मी म्हणी तसंच ऐकते तर तुम्ही नका टेन्शन घेऊ त्याचं. फक्त फक्त आता कसं पैसे घे लाईन लायला आहे घंटणी. कसं कपडा घ्यायला लागेल ना आपल्याला. आणि एखादी पुरीला अंगठी मांगठी घ्यायला लागेल. हा, गंटनले 5 ग्रॅमची अंगठी घ्यायला लागेल. बोलतो मी गंटनच्या मायसोबत काय आहे काय नाही तर सांग तुम्ही त्या बाईले. हा, पैशाची लाईन लायला लावतो गंटनच्या मायले. गंटनले का आज आपला संबंधच उठला का? अजून तुला त्या पोरीला मोबाईल नाही गेलेला का? हा, बोलणं नाही का तुला पोरीसोबत? हा, मोबाईल देणं झटकणी नेऊन बाबा. टाइमपास नको करू ना. काय नाही का कंटिन्यू केलं कामं करता का तू? घरात मोबाईल आणून ठेवला असता, आज त्या पोरीच्या बापाचा मोबाईल द्यायला गेला असता. झटकन कसं बोलायला तयार. हं? आताच काय एवढं अर्जंट आहे गडं? कपड्या दिवशी देऊन त्या पोरीला मोबाईल घेऊन. बुडेबा तुमचा जुना जमाना गेला आता. ज्या दिवशी संबंध पक्का झाला त्या दिवशी पोरीच्या हाती मोबाईल टेकावा लागते. असं बोलणं चालू. असं विचारायची देवाणघेवाण होते ना त्याच्यात. हं? एकामेकाविषयी समजते काय आहे काय नाहीच. काय राजा बुडेबा, आता जुनच गेलं ते आता. आता नवीन आहे पद्धत हे. हो राजा, मोबाईल तर देतो मी नेऊन. पण राजा मग जाऊ कसा मी? हा, सांगा आता. मला जायला राजा संध्याकाळ होईन तरी मी मुक्काम राहू का बा? माझं गाडी नाव कळलं राजा. कसं काय मेळा नव्हू बा मी सोय राहून राहिला बा. त्याच्या घरी मुक्कामी राह नाही बरोबर नाही ना. हा, काय तर बा लग्नाच्या अगोदर घंटा मुक्कामी गेला तडसा. लोक तोंड ठेचतात ना बा. हा, बोलायला काय मागे ओळख करत नाही लोक. काही मुक्कामी राहायचं काम नाही. आपण बुलेट कासाठी गेलाय तर समाजसेवेसाठीच गेलाय ना. आता तुझ्या उपयोगाची नाही मग कोणाच्या येईन तर. फक्त पेट्रोल टाका लागतं बा त्याच्यात, दुसरं काही नाही. जाय ना आपली बुलेट घेऊन. तुमचा काय विषय आहे? आता 1000 रुपये पेट्रोल टाकतो तुमच्या गाडीत. आता तसंही आपण पोरगी पाहायला गेलो तर रुपया मी खर्च नाही केला बा. तुम्ही नसतं तुमच्या खिशातून खर्च केला. कसं? हां, मी पेट्रोल गिट्रोल टाकतो, काही वांधा नाही. हा, फक्त आता चाबी द्या मला. जातो घेऊन बुलेट असाच. माझं हवाई दिसते मग माई. आला बा जवाई. हां, बुलेटवर आला बा. बरोबर, जाय मग तू त्या वहिनी चाबी घेऊन जाय घेऊन आपली गाडी. अहो शिवलाल भाऊ, शिवलाली फालतू रिकाम्या कामात बा. ज्या दिवशी कपडा घेणं आता आपला, त्या दिवशी मोबाईल घेऊन दिला असता काय फरक पडला असता काय? जमत नाही ना अजून. हा, जुन्या जमान्यात जगून राहील तुम्ही. आता कसं मॉडर्न जमाना आहे. मोबाईल कसं बोलणं चालणं सुरू झालं द्यायचं. संबंध कसं तुटत नाही माणसाचा. कसं एकामेकाविषयी प्रेम तयार होते ना. तर पहिल्या जमान्यात होतं ते. बायको नवऱ्यात थोबाळलं नाही पाहिजे, नवरा बायकोत थोबाळलं ना पाय. गेला तो जमाना आता. आता कसं मोबाईलवर गुलू गुलू झालं सुरू की मग काही वांधा नसते.
चल ना बा शिवला, आपण दुसरे आता कामं धंदे करून बा. पण झाला ना आता गणपतीचं लगन. हो चाल बचा. लंबा करते रे बा घंटेल्या शिवला, काही खरं नाही. हा चंदन लावते आता घंटेले. फसवला पुरे हा. आमदेव राजा, आपल्या गावातले लोक आपल्याला कचरं समजून राहिले बा. हा संबंध होऊन राहिले बा रातोरात. कोणी आपल्याला सांगायला तयार नाही. हा चोरून संबंध करून राहिले बा. तशी आपण मोडून जायला लोकांचे संबंध. आमदेव त्या घंटेला काही लाज वाटते हो. त्याच्या घरी पाहुणे आले राजा, संबंध झाला, फायनल झाला त्याच्या घरी. हा आपल्याला बोलवलं नाही राजा, एका शब्दाने झालं. हा आपण काय त्याचा संबंध मोडला असता ना. काय राजा वकील वकील करता करता पुरी वकिलात होती. हा शाईने समजता राजा स्वतःला. थांबा तुम्ही, एवढी गडबड ना करू. पुढचे चाबे आपल्या गावात ना. आता लग्न कसं करते ते पाहू ना पुढे. पुढे कशी गुंडी फसवतो पाहा ना. लग्नात तर सांगायला येईनच ना आपल्याला. त्यावेळेस आपण ना हात वर करायचे. अरे बा त्या घरी तुझं फायनल झालं तर आम्हाला सांगितलं का तो ना. लग्नात काय सांगायला येऊन राहा आम्हाला काम दादा. काय तर आम्हाला काय धायाला बोलावतं का तडसं. खायला बोलावतं. आम्हाला काही एवढी गरज आहे आपण त्या लग्नात यायची. आमदेव भाऊ याले पुरा धडा शिकवा लागते आपल्याला. आपण राजा एका कार्यक्रमात त्याचं घर नाही सोडत. आणि त्यानं राजा आपल्याला फायनल मध्ये बोलवलं नाही बा. कोण्या गावाचा संबंध झाला काय झाला हेही सांगितलं नाही बा त्या भामट्यानं. हा असा चोरून चोरून जाते ना हो बा. नजरले नजरी भिडत नाही आता. आता पोरांनी बोलवलं, पण गावातले वयोवृद्ध माणसाला बोलायला पाहिजे. आबाने किती झटके घेतले राजा त्या संबंधासाठी. मारही खाल्ला एक दिवस त्याच्या लग्नासाठी. आणि राजा आबाला बोलवलं नाही हो. वयोवृद्ध माणूस आहे आबा. सारा गाव बोलवते राजा. पण यानं राजा हराम करानं तोंडही नाही पाहिलं आबाचं. आणि थांबन त्याचा बजेट बसू ना आपण. आता कसं त्याच्यात 2-3 जण आहेत. कंदील बुडा, शिवलाला, बबन्या. थांबन तुम्ही जराशी कसं शांतता ठेवा तुम्ही. पुढे काय होते तर पाहा तुम्ही आता. माणसं ताप आणणार याच्यात. हे जर लगा 10 दिवस जरी टिकिंग केली तर शर्यत बांधतो मी. हाही लगा नाम देऊ नाही मग. ते लगन मुळल्याशिवाय नाही राहत नाही रे पाहतो. नामदेव आपलं ते म्हणणं नाही की त्याचं लग्न मोडलं पाहिजे. पण कसं गावाची रीत असते बापा. गावातले मेन लोक बोलत असतात फायनलले. पण ती करू नका याले यानं. सांगा बरं. आणि याचं काही काम पडलं की राजा हातपाय जोडते बा. भाऊ त्याच्या संबंधात खूप मोठे एक्सपर्ट लोक, कंदील बुडा, शिवल्या, बबन्या, हे कसे हुशारचंद लोक आहेत ना. याही ना हराम खोरायनं त्याला सांगून नसेल दिलं गावातल्या लोकांना कोणाले की बा गावातलं जर कोणी सांगितलं का संबंध मोडचिन तुला सांगू नको कोणाले. अशी पिन मारायला असेल भाऊ त्याले. कंट्याला काय रोग आला तर आपल्याला सांगायले. मध्यस्थी अशी लय शिवल्यान जरी नाही सांगितलं ही. पण मग यानं सांगायला पाहिजे ना. हा काय गु खाते का कोणाचा. अनस खाते ना. अरे अक्कल नाही का काही. गावातलं काम आहे. गावातले 4 लोक सांगितले पाहिजे. ह्याच्या मायने समजत नाही का बयाडी. अर्धी डगरी झाली ना. अहो द्या ना बा, काही घेणं देणं नाही आपल्याला. मुळाचा विषय होऊन राहिला ना बिचारा चुकू दे. मग सांगू आपण पुढे त्याले काय कसं असते तर. तुम्ही म्हणून राहिले नामदेव भाऊ, म्हणून काढतो आता डोक्यातून हा विषय. पण त्याने मा घरी नाही सांगणार मी. त्याला असाच राहू देईन मी. नाही तो का आपल्याला सांगते. आपण त्याला सांगशील तर. मित्र व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा बरं. पुढे पहा आता कशी मजा आहे. हो मा मला 15,000 रुपये दे बरं. आण बरं झटकन. मला मोबाईल यायला लागते. मा होणाऱ्या बाय बोले आमचं बोलणं बंद आहे. 15,000 म्हणजे फक्त मोबाईल नाही. 1,000 रुपयाचा डबडा ते घेऊन पुढे काय काम नाही काय. 15,000 रुपये याच्यात खर्च करून राहिला तर पुढे कपडा घेणार आहे, सोनं घेणार आहे. काय घेणं नाही रे. लग्न करणं आहे. सगळं आपल्यालाच तर करायला लागून राहिलं. एवढा कंजेल बना नको करत जाऊ ना. देणं लवकर झटकन 15,000 रुपये. मला मोबाईल देणं देणार तिथे घेऊन. काय लावलं माझून टिपरू यांना देणं मागं. अरे हरामखोरा, पहिलेच सगळं उरापोटार घेतलं रे तुला. अजून काय काय घेतं रे उरापोटार. 15,000 रुपयाचा मोबाईल पाहिजे. 1,000 रुपयाच्या डबड्यात का भागत नाही काय ते. लग्न काय 12 कोसार काढून राहिलं का आपण की महिने 4 महिन्यात काढून राहिला. आता तुला लग्न आहे. 1,000 रुपयाचं डबडं दिलं तर काय फरक पडून राहिलं. हिमाळ्यावानाच्या त्या पोरीवाल्यानं काय गेम केला तर सगळं तू यार टाकलं ना. ते कपडाही तूच घे, लग्नही तूच कर, सोनंही तूच घे, पाय तूच देऊन राहिला. तो एवढी सुंदर पोरगी आपल्याला भेटून राहिली ना तरी त्या कपड्याला लग्नाला न्याली त्याला खर्चाला पाहून राहिली तू. पहिले तर लग्न होय ना माय एकूण तिकून होऊन राहिलं. त्याच्यातही जीव काढून राहिली, कंजरपणा करून राहिली. यासाठी हरामखोरा गावातले 5 लोक बलात असतात. ते काहीतरी बोलतात तरी या शिवल्या पायनं कसं बोट फिरवलं तर तुला इकडे जाता येत नाही, इकडे जाता येत नाही. लटकले का मधात आता व्याजानं पैसे आणि लग्न कर. मग फेडत बस जिंदगी भरते.
याच्यासाठी बाबू 4 लोक कसे संबंधात पाहिजात आणि ते बी कसे बुजुर्ग लोक पाहिजात. हे असे शिवल्यासारखे नसतात काही. आता पाय ना, ते 4 लोक असते तर ते काही ना काही बोलले असते. त्याने म्हटलं असतं बापा सोनं आम्ही अर्धा अर्धा घेतो, कपडा आम्ही अर्धा अर्धा घेतो आणि लग्न का पोराच्या इकडे असते का हा, पोरीच्या इकडे असते की पोराच्या, हे त्याने म्हटलं असतं माहिती आहे काय. पण तू म्हणस की नाही ते नाहीच पाहिजेत आपल्याला. घे ना आता मग. त्या गावातल्या लोकांचं खोरी बाई माझ्या हा मा लग्न होऊन राहिलं त्याला पचत नाही ते. तुला काय माहित आहे मग ते खालू खराब आहे. त्याला कोणत्या पोरी दाखवल्या मला बिबा पोरी काय करतं हा शिवलाल पुरला अशी एकदम सुंदर पोरगी दाखवली बस. पाहिली की माणसा तोंडातली लाय टपकते अशी पोरगी आहे सुंदर. जाय होय करतो मी काय करायला आहे त्याचं. चक्कर येईल तरी लग्न करी. बापा लग्न कर चांगलं कर बरं जमके. हा सगळं तूच कर, तेले काहीच नको करायला. लवकर कर बाबू चांगलं कर. आणि पैसे नाहीत बरं, मला पैसे मागायचे आहे. हा माझ्या हातात वर आता. हा तुले जे करायचं आहे ते कर आता. तू मला विचारू नको. म्हणजे तू पैसे देशील नाही तर मग कोण देईन पैसे. तर सारा व्यवहार तुझ्या हाती जाय, वावरातला माल तुझ्या हाती जाय. पैसे तुला द्या लागतील मा. मी कुठून आणू पैसे. माया काऊन नाही ऐकत मग तू. हा असं हट्ट काऊन करतं. हे असं हे तसंच. हा कसं बोलतो रे तू. जरा माया बी ऐकत जाय ना बापा. काय तुम्ही तू साऱ्या बुज बॅलन्स सारख्या गोष्टी करतो. त्याला बरं आण बरं 15,000 रुपये. त्या होणाऱ्या वायरील मोबाईल द्या नाही मला घे. असं बोलायचं राहिलं माया. असं माझं मन सुरून राहिलं ना जेव्हा आपण 15,000 रुपये मोबाईल देतो तिला घेऊ. शिवलाल बनवून गाडी दिली मध्ये चाबी दिली तिची बुलेट घेऊन जाणार मला तिकडे. माझ्याजवळ पैसे काही नाहीत रे भाऊ. हा तुला जर मोबाईल देणार असेल तर कमाई कर बापा आणि दे. हा माया फक्त एवढंच कर्तव्य आता की तुला लग्न करून दे ना. बाकी मला काही घेणं देणं नाही. तो मोबाईल नको देऊ ना. थांबतो रात्र जर पेटीने फोडली तर मग म्हणतो पेटीले बंद पैसे काय करतो. थांबतो मग कसा कपडा घेतो कसं लग्न करतो माझं पाहतो. मग तुम्हाला नको देऊ ना. मी कमाई करेन दिन मा बायकोले मोबाईल घेऊन. तू काय सांगून राहील. हा जाय जाय कमाई कर बापा आणि दे तिले जाय. मग काय तुझ्या भरोशावर हेंड पोरगा काय सांगा बाय बाई. जसे लोक म्हणतात तसंच पैसे. हा एवढी अक्कल नाही आले काय करा काय नाही. हिमालय घंट्याचं लग्न सुटलं. आपण लगा तसेच चोरून राहिलो ना. आपलं कधी सुटी आपलं नाही सुटत लग्न. आपल्याला म्हणजेच मरण आहे. आपलं कोण आहे पाहणार. शिवलाल भाऊ सारखा माणूस पाठीशी पाहिजे बाबा. तर लग्न होते माणसाचं. आपल्या गावात सारे हेमाडे जात घरे. नामदेव भाऊ जाता नामदेव हातच वर करते. आणि पोरी दाखवते अशा डोबण्या डाबड्या पोरी दाखवते की बस. कोणा मागे काय मागे वाचू कोणती दुसर नाही तर कोणी तिसर नाही. आहे का पोरी दाखवण्यात का. कोणतं काय कोणाला पोरगी पाहायला नाही ना बा. मी तर मा मेळ आणतोच मी आता. हा एखादी पोरगी पोटतो तुम्ही बा. हा हे काय पुरत नाही पाहायला जा ढमक करा. हे आपलं कसं पटोली रजिस्टर मॅरेज केलं घरी. तर तू शेटिंग असेल तर माही पाहिजो बा. कसं तुझ्या मागं साडवं होऊन मग दोघी बहिणी पाहिजो. एका दिवशी लग्न करून टाकू आटपून टाकू आपलं धडा आल का नाही. काय तो हो बा पहिले माय तर कशात काही नाही बा. या काय नुसतं तोंडाया वापात सोडणं. माय जोटू दे बा पहिले मग पाय तो काय. तिची बहीण नसली तर मैत्रिणीसोबत दिन जोडू. पण कसं मला पटू दे एखादी पहिले पोरगी. पाहिजे 2 घंट्या बाईनं कसा नखरे करत येऊन राहिला. काय तोंड लपवते तो पाय रे. लाज वाटून नाही त्याने आता गात फिरायची. पण नाही तर काय गातल्या कुत्रेली सांगितलं नाही यांना संबंधाचं त्यांना म्हणून की काही पाहुणे येऊन राहिले म्हणून. आपल्या गावातल्या 2-4 लोकांना सांगायला की लाज वाटत होती का रे. की मुळात होते गावातले लोक बेजा बिन आपली पोटायला का नाही. येऊ दे फक्त द्यायची पुरी शान काढतो मी आता. गंटन इकडे बरं म्हणता रे बा काय म्हणता. नंदबा घोड्यावर बसला आता. लग्न नाही म्हणतात गंटनचं. काही नाही का झटपट अटपवलं रे. सांगितलं नाही बा कधी झालं काय झालं कसं झालं. कोण्या गावाची पोरगी आणि काय काही माहिती नाही बा आम्हाला. सगळा योगायोग ते आता आपल्या नशिबात कुठे काय होतं. पण शिवलाल भाऊन आणले बा आपले योग. पण काय हे शोभलं का तुला का काही काम पडले का नामदेवाच्या घरी जातं. शांता मावशी बोंबलतो तू. त्या घरी का पाहुणे आणले का फायनल झालं तुझं. आणि नामदेव बोलले का बोलवून दिले का ताटलो तू. त्या गडबडीत आठवण नाही राहिली ना मला. मी कसं माझ्या धुंदीच होतो ना बा. आपल्याला काही कोणी सांगणार नाही. जाऊ दे बा नाही फायनलला सांगितलं तर पण आता लग्नात तर 100% बंदेले सांगणार. सांग बा सांग. चला बा जातो बा मी. मला काम आले बा तिकडे. काय बा पुऱ्या गाठला झेंडू बाबा मागायला लागल्या रे बा. कोणाला सांगायला का. मग झुंबर काय कसा मिट्टू शिकवायला तर शिवलाल ना. तुला अंदरची गोष्ट मी सांगितलीच नाही. तुळत मा काना राहिली. पोरगी कडगोऱ्या बाबू कोणा मागं चालली होती ती म्हणून जसं याली दिली ती. बापरे असं होतं का रे बाप्पा ते. करायला का लाज जाय धंदे जात रे बा. आता हे कोणा सांगितलं नाही रे बा. लीक झाली नाही या गोष्टी. बाबू शिवलालने माहीत अशी म्हणून शिवलालनं कसं गावातले लोक सांगून दिले ना. कसं मग फटका फुटला असताना आपल्या गावातले जेवढे काही मोठे आहेत ना साऱ्याला माहीत आहे बाबू. असं आहे म्हणून. पण कोणी बोलून नाही राहिलं. संबंध फिक्स झाला ना. आता बोलता येत नाही. आता मोडता येत नाही संबंध. काय रे बाप्पा काही खरं नाही का हे बेकार राहिले का. या घंट्याला अक्कल नाही म्हणून ते या मस्ती मारली होती पोरगी. झुमरू भाऊ मला बरोबर गेम केला.
तर एवढी जर पोरगी चांगली आहे तर मग त्या कोणतील बुड्याने केली नसती का भाण्यासाठी. पण कसं कोणतील बुड्याला पहिलेच माहीत असेल नाही फुटकडवर आहे म्हणून. अखेर सारा शिवलाल तारा चरण भाऊ ते बा कोणाचं चलो काही घेऊन दे नाही बापा. मी सांगितलं कोणाला सांगू नको रे भाऊ. या काळी खबर त्या कानाने गेली पाहिजे बा. आम्ही काय सांगायला बसलो बा. बोला भाऊ घंट्याचा राजा संबंध सुटला तर आपल्याला कानोकानी खबर नाही बा. हा आपल्याला बोलवलं नाही बा संबंधात त्या काळानं फायनल झालं काही कशातच काही नाही बा. आपण तर निघा वाढीतच टाकला आपल्याला त्यानं. नाही बोलवलं ना बाबा. कुठे बोला घेतो डोक्याला लावून. पहिलेच तर हे ना पोरगा आहे ते डोक्यात कमी आहे ना. काही बिघड बागाड झालं असतं नवरा बायकोमध्ये तर आपल्यालाच मोडता गेलं असतं. कुठे गेला असता त्याचे भांडणं आवरायला जाऊ दे ना. बरं नाही बोलवलं तर बरे शे पाहुणा देवलाल भाऊ आपला अपमान आहे ना बा. 4 पाहुणे आपल्याला बोलवलं नाही त्यांना. हा सांगा राजा. आपण राजा कोणताही कार्यक्रम असला घरी राजा तर त्याला सोडत नाही बा. प्रत्येक कार्यक्रमात बोलवतो बा त्याला. आणि त्याने असं केलं राजा सांगितलं नाही आपल्याला. तो करून राहणार की तसं आपण न करायचं बा. त्याला बोलायचं नाही आपल्या घरी लग्न असो कोणताही कार्यक्रम असो बाहेरच ठेवा तिकडे. तिकडे होतेच तर आपल्याला जमत नाही ना बा. तो विषय करायला पुरत नाही. बोलून टाका तो विषय. ते पाय रे कोणी उडा कसा काना झालते तर पाय रे कसा अजून राहिला गडी. संबंध करणारे धुरंधर आले का. हा म्हणून तर तोंड लपून राहिला माणूस. अरे बा आहेतच काय उभे आता पुढं डोकं खातात नाही. या ना इकडे काय तोंड लपून राहिले. काना नका जाऊन. मी काल तोंड लोपू मी काय केलं. बा संबंध तर काही चोरून करता बा. माहिती पडत नाही आम्हाला. कानोकान खबर नसते बा. काही बाबा चुपचाप संबंध गेला घंट्याचा. हा बाबा आम्ही का मोडत होता संबंध आम्हाला सांगितलं असतं तर. बा तसं नव्हतं ना. त्या पुरीच्या बापाची ओट होती बाबा. पुरं गाव नाही बोलायचं संबंधात असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणून कसं बापा दोघं तिघे टपला आम्ही न त्या लोटले पुरीच्या बापावर. अरे तुमचाच गेम असेल तो. गावातल्या लोकांना नको बोलू गळ्या घंट्या. गावातले लोक बोटं घालता. तुम्हाला असं वाटलं असेल ना तुमचे धंदे ते येतात. बरं संबंध तुटला की कसं तेलमीठ लावून बोट घालून मोडून टाकायचा. म्हणून तुम्हाला तसं वाटलं अशी. काय वाटेन बा असं काही. पोरीच्या बापा घरी आम्ही पोरगी पाहायला गेलो बा तर तरी त्यानं खंदन सांगितलं ना आम्हाला. तुमच्या गावातला कोणी दिसला नाही पाहिजे तरीचा 2-4 जण आमच्या येतील 2-4 जण तुम्ही. हा झाला आपला संबंध. दुसरं कोणाला बोलायचं नाही. आपल्याला कसं फपट पसारा चालत नाही म्हणे तो पोरीचा बा. असं फाटे फुटतात म्हणे संबंधात. म्हटलं बा बरं बा आता कसं गणपतीचं लग्न करणं होतं आपल्याला. म्हणून बा आपण नाही काही कसं त्याला काही सांगायला लावलं नाही बा. याला सांग की त्याला सांग. अरे पण नाही संबंधात सांगितलं तर मग कानावर गोष्ट टाकणं हे नव्हतं तुमचं काम. कर्तव्य नव्हतं का की गड असा गंटनसाठी संबंध आला आणि तो पोरीवाला कसं द्यायला तयार आहे. तर काय बा जोडू काय की ढमुक काय की टमुक काय असं काही 2-4 लोकांच्या कानावर टाकायले. आता काही पुढे काही बिघडलं तर मग आमच्या घरी पोहे ते सांगा तुम्ही. ते बी आम्ही सांगा तुम्हाला. त्या गंटनचं काम नव्हतं का त्या माईचं काम नव्हतं काय. प्रत्येक गोष्टी का आम्ही सांगा काय त्याला समजत नाही का. ते का दूध पिते का दोघे मायले को. आमचं काम नाही बुवा ते तुम्हाला सांगणं येऊन सांगणं. बुड्ढे बा ते बाईची जात झाली तो तुम्हाला हे बाळा हा तुम्ही तर सुज्ञासारखे होते ना. तुम्ही ना सांगायला पाहिजे ना चर्चा करायला पाहिजे या विषयावर. ह्याला ते झालं गड हो. आता जुटला संबंध जाऊ द्या ना. आता काय विषय काढून राहिला काय देवीत असतो. खरकटा विषय झाला ना तो आता. बुड्ढे बा आम्हाला काही घेऊन देण नाही बापा. तुमचं पाप पुण्य तुमच्याजवळ त्या घंट्याचं त्या पोरीच्या बापाचं पोरीच्या बापाला काही करायला लागत नाही आपल्याला. हे तुम्ही वावरातून हुशारा राजा कधील बुड्या थांब जास्त दिवस नाही. आता हळू अटकते कधील बुड्या गळ्यात थांबतो. काय ना कसे पाहून राहिले तर कमसायला सारखे लोक. अरे गणपण तर काही हवा करून राहिला मुंशीरा बुलेट हो ना बाबा आमचं. बाबा कुठे चालले बाबा शेठ. कोणाची आणले हो बुलेट. शिवलालची गाडी आहे ना ती. शिवलालनं संबंध नाही जोडला का. शिवलाल तर आता सरच देते येईल सुई दोरा सरच. 2 एकरच घेते शिवलाल. थांबतो आता नार करून थांबतो जरा सांग. काय ना कसा बजेट बसतो यायचा तर तो. कुठे चालला बाबा हवा करत बुलेट घेऊन. अरे आता पोरीने भेटेल नाही जाणार काय. आता संबंधच पक्का झाला ना. आता काय मागे पुढे राहिलं. आता भेटणं गिटणं गळा भेट. काल पिठा घंटे गाडी आता काही थांबू नको. फालतू आवाज दिला तर घोर होईल. फालतू प्रश्नाचे उत्तर देता जाईल. दुसरा मग घरी तर बा माझ्या पुढे पाहत नाही बाबा. पुढे सरकारच पोहून राहिला गडी. लोकांना तुटलं बघ काय मागे पुढे पाहणार तो. दुसरा मग राजा मला एक नाही समजून राहिला राजा. हा घंटा राजा टोकला आहे 36 वर्षाचा व्हायला आहे. त्या पुरीच्या बापाने काय पण पोरगी दिली हो बा. मला हेच नाही समजलं राजा अजून. त्या पुरीचा काय ना की घोर असेल तिकडे झेमेला असेल काहीतरी. म्हणून पुरीच्या बापान कसं याच्या मस्ती मारेला आहे ते. आणि कसं शिवलाल मदत असला म्हणजे त्याच्यात काय ना काही खोलेलच कामं असतात. ते म्हणतात शिवलालच्या सोयऱ्यात आहे म्हणतात. मग तो 100% काय ना काही झेमेला आहे. आज तर 17 साहेब झोल करते. तर त्या पुरीच्या बापाची पुरीची झोल काय गंमत असतील काय. काय ना काही नक्की काय ना काही गेम आहे. खरंच राजा तुम्ही म्हणता ना तेच बरोबर असेल 100%.
म्हणून तर दिली याले टकलेल्या पोरगी. नाही याला कोण देत होतं, होगत होतो याले नक्की 100% काय ना काय घेऊला. अजून तुला अजून काहीच माहित नाही. कपडे यायलेच घेणार, सोनं नाणं यायलेच घेणार, आणि लोकांनी यायलेच करणार. त्याला पाहिजे कसा देते, शिवलाच दाबून तो दडपून देते पुरं. 2 एकर ह्याची तयारी आहे हे भाऊ. नाही ना पण या घंटेली अक्कल नाही ना, याचं 2 एकर जाईनच नाही याच्या. आता काय गरज होती काय कपडा घ्यायची, सोनं नाणं घ्यायची, लगन स्वतःच करायची. मग लगन कुठे अटी आहे की तोटी आहे? पुरीचा बाप तर पोरगी अटी जाणार असेल ना. पंगत हात देऊन राहिला, पण अटी नाही बोल. पुरीच्या बापाच्या घरी, त्याच्या घरी आणि तटीच लगन लावून आहे. तरी अजून अंदरची गोष्ट माहीत पडली मला. 5 ग्रॅमची अंगठी घंट्या घेईन आणि पुरीच्या बापाच्या हवाले करीन, आणि ते मग गंठन ते देईन तो पुरीचा बाप. आयतं वय तर पुरीच्या बापाचं नाव झालं समजा. अंगठी कोण दिली तर पुरीच्या बापाने दिली, आणि पैसे घंट्याचे आहेत. काही राजा काही ना पण आहे तर काही संबंध जोडणार धुरंधर होते बा. ताप संबंध जोडला हो बा, पुरा लावला माझ्या पुऱ्या खापी घालणं. तेच तशी व्हायला भाऊ पुरीची रे. मग करीन तर काय ना वय पहिलेच तर लग्न नव्हतं त्याचं. 36 वर्षा व्हायला. कोणी यायला होंगे ना. आता इकून तिकून लुटलं यायचं तर यायला नवं होईल. आता काही करायला तयार आहे. बरं आता त्याचंच काय चुकलं, आता होईच ना तर मग आता काय करी. पुरा पोटावर तर गॅस लागेल ना. पुरीच्या बापानं काही म्हटलं तरी बैलासारखी मानं झालं ना. आणि त्याच्यात शिवलाल बी आहे टेकणी नाही घंटा असंच कर तसंच कर. पाना आता कसा खापी घालते झाले तर लग्नात सारच करायला लावते. बॅन घोडा हत्ती सारच याचंच. पुरीच्या बापाचं काही नाही. ते जाऊ दे, आपल्यालाच काय करायला लागते. 4 एकरातलं 2 एकर जाईन लग्नात, तरी 2 एकर राहते ना. तरी करा मग 2 एकर घ्यायची. पैसा अशीनं जमा करी. आपल्या पदरात पडते गार पाते वावर. ती तर शिवलाच्याच घशात जाईन वावर. शिवलाला म्हणून तर एवढी फिल्डिंग लावली बाबा. आणि शिवलाला 2 नंबरचा माल आहे ना. आपण जाशीन सौदा करेल, आपण म्हणशीन 10 लाख, तर शिवलाल म्हणते 11 लाख. शिवलालचा काय ठामाचा पैसा आहे बा, 2 नंबरचा पैसा आहे तटीचा. बरोबर आहे म्हणा तुमचं. चल बसा पाहून आता गावात जाऊन काय रंग रागात तर. चला मुंशीराम भाऊ, उठव पाहुणा आला ना. काय बसेल असतं टीचा. उठ लवकर, जाय पाणी मानी पाहुणे आले. राम हो मामा, राम 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 पाहुणे बा, या ना या. हो उठ ना लवकर, चांगलं नाही दिसत ते. जाय ना तू पाणी घेणे दान पाहुणे आले. या पाहुणे बा, बसा. हो मामा हो. काय आलं पाहुणे बा? मोबाईल राहिलता बा द्यायचा. मग तुम्ही कसं बघता म्हणा होते काय बा पाहुणा कंजेला बा मोबाईल येते आणि पोरीले. आता बा त्यासाठी कसं मोबाईल आलो बा घेऊन. बरं आले बा. घ्या पाहुणे बा, पाणी घ्या पाणी. आम्ही पाणी घेणे राहू द्या, मी पाणी पिऊन आलो. आता ते भाऊ भेटले होते आपले, मागे नव्हते आपल्या संबंधात ते भेटले होते. त्याने पाणी पाजलं बाबा, चाही पाजला. मला देऊ का पाणी, तुम्ही पेता? मी काही पेत नाही पाणी. जाय बरं स्वयंपाकाची तयारी कर. मस्त भाजी गिजी कर, खांडोळीची मस्त पाहुणे आले. असं पाहुणं कसं आपल्या घरी पहिल्यांदा आला ना. जाय वय मामी, काहीच ना करू. मी जेवत नाही बरं. मी कसं आता मग मोबाईल दिला की बस चाललो घरी. कसं माय वाट पाहून राहिले घरी. काय पाहुणे बा, तुम्ही कसे करून राहिले, कसे म्हणता तुम्ही? पहिल्यांदाच आले तुम्ही आमच्या घरी, आणि बिना जेवायचं जाता काय चांगलं दिसते का? ते जेवण करूनच जा तुम्ही आता. नाही बिना जेवायचं वगैरे नाही, आणि ते काही म्हणजे चांगलं दिशाचं बी नाही. मी काही जेवत नाही. कसं माय वाट घरी पाहिजे ना. मग पुढच्या पारीन जेवीन ना मी. राधाला बोला तू फक्त आता. राधाला बोला ना. ते आपल्या ज्यांना नाही मिळेल की राधा बरोबर करते ते. राधा आली की सारच होते ते. जेवण बी करते पाहुणा. बरं बापा, मी बोलावतो ना राधाले, बोलावतो. राधा इकडे ये ना. हे पाहुणे काय म्हणतात तर, पाहुणे आले ना. ते काही पोरगी असेल तर असले का काय बंगरे सारखे कपडे घालून आणले काजी. पाहुणे काही समजतच नाही बा. जवळ पहिल्यांदा झाला ना बा. तर या कपड्यावर ये नाही सुद्धा दिसते काही. पाय राधा, पाहुणे म्हणतात की जेवण करून नाही जात. सांग जरा शिकतो जेवण करून जायला. थांबा ना, आई म्हणते तर. थांबा ना, जेवण करून जा ना. जा घरी मग. काय ना माई आई एकटी जाईन घरी. रात झाली की मग जास्तच काळजी करते माई आई. काय नाही होत आजच्या दिवस. मग कोणी म्हणते काय, जेवण करूनच जा तुम्ही आता. पाहुणे बा, पोरीचे म्हटलं ऐकत नाही का बा. जेवण करून जा ना आता. बरं बा मामा, एवढं तुम्ही आता नादात लावून राहिले बा, तर जातो बा मी जेवण करून जातो. कर स्वयंपाक कर. पाहुणा जेवण करून जाते आता. अजून रात्री झाली पाहिजे पाहुण्याला घरी जायले. कसं झटपट स्वयंपाक कर. आवरा पटपट. जास्त रात झाली तर पाहुण्यावरतीच थांबतील. मग सकाळी उठल्याबरोबर चहा पाणी घेतलं की चालले मग. नाही मामी, मा थांबणं होत नाही बरं. मामा गेलं कामं पडेलात. एकट्याची एक वाट आहे. कसं बाबा रात्री 10 आणि 12 वाजले चालतील, पण मी जाईन घरीच. थांबत गिमत नाही बाबा मी. कर ना आई, स्वयंपाक कर ना. मग जेवण करून जातील ना हे. लवकर कर मग. हो करतो मी, बातच करतो. आता हा घे मग मोबाईल घेणं. मोबाईल आणणार मी त्यासाठी. पाहुणे बा काय काम होतं त्या मोबाईलचं. आता आपल्याला काय मोबाईल नव्हते का बा. काय बा तुम्ही काही करत राहता बा. काही गरज नव्हती माझ्या मोबाईलची. फालतू खर्च केला राजा तुम्ही ना. मामा जगाच्या रीतीने चाला लागते बा. आता कसं सारेच मोबाईल देतात बा. म्या नाही दिला. तुम्ही काय म्हणत होते की जवळ कोण दिला बा. मोबाईलही दिला नाही पोरील. कसं म्हणून बा कसं मोबाईल आणला म्या. कसं मामा काय लोक म्हणून दाखवतात ना. कसं मोबाईल नाही दिला की मग कसं तोंड ठेचतात लोक कुठे बी. कसं बाबा त्यापेक्षा कसं मोबाईल आणून दिला डोक्याला ताप नाही. कोणाला कसं म्हणायला तोंड नाही राहत मग.
आहे राजा मोबाईल वन प्लस आणला बरं